नमस्कार. आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूच्या तंत्रज्ञानामध्ये लपलेली आहे. हो, आपण बोलतोय सी प्रोग्रामिंगबद्दल. चला जाणून घेऊया की ही भाषा आपल्या रोजच्या आयुष्याला कशी शक्ती देते. 1 मिनिट विचार करा. आपण जे मोबाईल गेम्स खेळतो किंवा लॅपटॉपवर जे सॉफ्टवेअर वापरतो, इतकंच काय आपल्या गाडीची जी ब्रेकिंग सिस्टम आहे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्टली कशा काय काम करत असतील? आणि गंमत म्हणजे या सगळ्याच्या मागे एकच गोष्ट आहे, एक भाषा. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, ही भाषा तब्बल 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे, पण आजही तिची ताकद अफाट आहे. आणि त्या भाषेचं नाव आहे सी प्रोग्रामिंग. हो, हेच ते नाव आपल्या आजच्या डिजिटल जगाचा खराखुरा मजबूत पाया. बरं, मग ही भाषा आली कुठून, कशी तयार झाली? चला तर थोडं इतिहासात डोकावूया आणि सीच्या जन्माची गोष्ट जाणून घेऊया. ही गोष्ट आहे 1972 सालची. ठिकाण होतं बेल लॅब्स. डेनिस रिची नावाचे एक हुशार कम्प्युटर सायंटिस्ट युनिक्स नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत होते. आता त्यांना एका अशा भाषेची गरज होती जी एकदम फास्ट असेल आणि थेट हार्डवेअरशी बोलू शकेल. आणि याच गरजेतून सीचा जन्म झाला. मग पुढे 1978 मध्ये एक पुस्तक आलं, द सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आज सगळे त्याला KNR म्हणतात आणि खरं सांगायचं तर सी शिकणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे बायबलच आहे. ठीक आहे, इतिहास तर रंजक आहे, पण सी मध्ये असं नेमकं आहे तरी काय की ती आजही एवढी महत्वाची आहे? चला तिची काही खास वैशिष्ट्य बघूया. सगळ्यात आधी एक जबरदस्त गोष्ट आहे का, संपूर्ण सी भाषा फक्त 32 कीवर्ड्सवर बनलेली आहे. हो, फक्त 32 शब्द. म्हणजे इंट, फ्लोट, इफ, फॉर असे साधे सोपे शब्द. विचार करा, एवढ्या कमी शब्दांमध्ये किती प्रचंड ताकद आहे. आणि म्हणूनच ती शिकायलाही खूप सोपी वाटते. आता सीला अनेकदा मिडल लेव्हल लँग्वेज असं म्हणतात. म्हणजे काय? तर बघा, काही भाषा असतात ज्या आपल्याला म्हणजे माणसांना समजायला सोप्या असतात, त्यांना म्हणतात हाय लेव्हल. आणि काही भाषा थेट मशीनशी हार्डवेअरशी बोलतात, त्यांना म्हणतात लो लेव्हल. आता सी ही हा दोन्हींचं एक परफेक्ट मिश्रण आहे. ती आपल्याशीही बोलते आणि मशीनशीही. आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे. आणि ह्याच कॉम्बिनेशनमुळे ना तिला मिळतात काही जबरदस्त सुपर पॉवर्स. पहिली, ती प्रचंड वेगवान आहे, कारण ती थेट हार्डवेअरशी बोलते, मध्ये कोणी नाही. दुसरी, ती पोर्टेबल आहे, म्हणजे एकदा कोड लिहिला की तो कोणत्याही कम्प्युटरवर चालतो, टेन्शन नाही. तिसरं म्हणजे ती स्ट्रक्चर्ड आहे, त्यामुळे मोठे आणि गुंतागुंतीचे प्रोग्रामसुद्धा एकदम व्यवस्थित लिहिता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेमरी मॅनेजमेंट, म्हणजे कम्प्युटरच्या मेमरीवर पूर्ण कंट्रोल, जे खूप कमी भाषा देऊ शकतात. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण आजच्या जगात जिथे रोज नवीन फॅन्सी भाषा येत आहेत, तिथे सी अजूनही वापरली जाते का? आणि कुठे? उत्तर ऐकून खरंच धक्का बसेल. आपण जे विंडोज किंवा लिनक्स वापरतो ना, त्याच्या गाभ्यामध्ये सी आहे. आपल्या घरातली कार, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यांच्या आतल्या छोट्या चिप्समध्ये सी आहे. एवढंच नाही, अनरियल इंजिनसारखे भन्नाट गेम इंजिन्स, ऑरेकल आणि मायस्क्यूएल सारखे प्रचंड मोठे डेटाबेसेस आणि हो, फोटोशॉपसारखं सॉफ्टवेअरसुद्धा सीच्याच मजबूत पायावर उभा आहे. म्हणजे ती खरं तर सगळीकडे आहे. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये. सी ही फक्त एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाहीये, ती तर या संपूर्ण प्रोग्रॅमिंगच्या जगाचा आधार आहे. आणि म्हणूनच तिला एक खास नाव दिलं गेलंय, प्रोग्रॅमिंगची आई. आणि हे काही उगाच नाही. आज आपण ज्या भाषांची नावं ऐकतो, C++, जावा, C#, अगदी पायथॉन, या सगळ्या भाषांची मुळं कुठेतरी सीमध्येच रुजलेली आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की जर कोणी सी भाषा शिकली तर ते फक्त एक भाषा नाही शिकत, ते प्रोग्रॅमिंगचे मूळ पायाभूत सिद्धांत शिकतात. आणि एकदा का हा पाया पक्का झाला की मग कोणतीही दुसरी भाषा शिकणं खूप खूप सोपं होऊन जातं. तर मग ह्या जबरदस्त प्रवासाची सुरुवात कुठून करायची? उत्तर अगदी सोपं आहे, फक्त एका ओळीने. प्रिंटएफ हेलो वर्ल्ड. ही फक्त कोडची एक ओळ नाहीये, हे प्रोग्रॅमिंगच्या एका विशाल आणि अद्भुत जगात टाकलेलं आपलं पहिलं पाऊल आहे. एक असं पाऊल जे तंत्रज्ञानाचं एक नवीन जग उघडू शकतं.